5 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत फडणवीसांचा शपथविधी। संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा। चंद्रशेखर बावनकुळे यांची ट्विट करत माहिती। एकनाथ शिंदेंची तब्येत ठीक नसल्याने डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी। शिंदे सध्या साताऱ्यातील दरेगावात विश्रांती घेत असल्याची माहिती। कुणालाही शिंदेंना भेटण्यासाठी परवानगी नाही। काळजीवाहू मुख्यमंत्री मनानं खचलेत, मानसिक स्वास्थ्य बिघडले, डोळ्यात चमक नाही। संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला। मोठा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा शिंदे दरेगावात जातात। संजय शिरसाट यांचं सूचक वक्तव्य। तर ईडी सीबीआयचं भय असणारे मोठा निर्णय घेऊ शकत नाहीत, राऊतांनी शिंदेंना डिवचलं। बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण सोडलं। आढावांच्या निमित्तानं ईव्हीएम विरोधातील ठिणगी पडली। आता सत्तामेव जयते विरोधात उभं राहू ठाकरेंची भूमिका। ईव्हीएम हॅक होऊ शकतं, अखेरच्या 2 तासातील टक्केवारी अत्यंत धक्कादायक। शरद पवारांकडून पुन्हा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह, तर जनतेनं उठाव करणं आवश्यक असल्याची भूमिका। पुन्हा लोक पक्ष सोडतील म्हणून शरद पवार ईव्हीएमवर बोलतायत। पवार जिंकतात तेव्हा ईव्हीएम बरोबर असतं, बावनकुळेंचा पलटवार। महाराष्ट्रातील 24 उमेदवारांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज। विरोधकांची ईव्हीएम विरोधात मोहीम सुरू। काही मतदारसंघांमध्ये सत्ताधाऱ्यांकडूनही ईव्हीएम मशीनच्या पडताळणीची मागणी। सोलापुरातील मार्कडवाडी ग्रामस्थांकडून 3 डिसेंबरला बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव। गावात उत्तम जानकर गटाचं वर्चस्व असतानाही राम सातपुतेंना अधिक मतं मिळाल्यानं आक्षेप। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न। पदयात्रेदरम्यान केजरीवालांवर अज्ञातानं द्रव पदार्थ फेकला। सुरक्षा रक्षकांनी तात्काळ संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं।